भाजपच्या सुहास शिरसाटांना 454 मतं मिळालेली आहेत। उबाटाच्या गणेश लोखंडेंना 134 मतं मिळाली आहेत। चे उमेदवार गणेश लोखंडे आहेत। काय सांगाल, नुकतीच मतमोजणी जी आहे ती सुरुवात झाली, किती मतदान तुम्हाला पडलंय आणि भाजपला किती मतदान झालं? ही निवडणूक तशी बिनविरोध होणार होती, पण मी निवडणूक लढल्यामुळे ही निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षाचं पूर्वीच संख्याबळ जास्त होतं आणि आमचं महाविकास आघाडी संख्याबळ कमीच होतं। तरी सुद्धा मला आमचं 119 संख्याबळ असताना सुद्धा मला 134 मते मिळाली। 14 मते मी एक्स्ट्रा घेऊ शकलो, 15 मतं मला जास्तीची मिळाली। आणि भारतीय जनता पक्षाने आखरीच्या टप्प्यामध्ये जो घोडेबाजार केला, त्यांना पूर्वी वाटलं होतं की बिनविरोध सहज आपण ही निवडणूक लढू, पण त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या सगळे मंत्री, आमदार, खासदार सगळ्यांना पळावं लागलं, त्यांच्या पूर्ण यंत्रणेला पळावं लागलं, प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत जावं लागलं आणि त्यांना आखरीला घोडेबाजार करावा लागला, तेव्हा ही निवडणूक ते जिंकू शकले। जर त्यांनी घोडेबाजार केला नसता तर एखाद्या वेळेस मतदाराचा कल माझ्याकडे असता। मात्र सध्या जर बघितलं तर महायुतीचं मतदान सुरुवातीपासून जास्त होतं, तरी देखील तुम्ही रिंगणामध्ये उतरले। मला वाटलं होतं की त्यांच्या जी नाराजी, त्यांच्या पण मतदारात खूप नाराजी होती, पण आखरीला त्यांनी काय केलं, प्रत्येक मतदाराच्या मागे यंत्रणा लावून त्या लोकांना कन्व्हिन्स केलं व घोडेबाजार केला आणि त्यातून त्यांच्याकडे मतदार डिवाइड झाले। मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले होते, देखील तुम्ही रिंगणामध्ये उतरले होते। ऐनवेळी तुम्हाला उमेदवारी दिली गेली, पहिले तुमच्या उमेदवारांनी माघारी घेतली होती। हो, माझी तशी निवडणुकीची तयारी नव्हती, पण पक्षाने वेळेवर आदेश दिला आणि मी पूर्ण ताकदीने पक्षाच्या बळावरती ही निवडणूक लढलो आणि जे मतदान घेता येईल ते घेतलं। भाजपला ही निवडणूक बिनविरोध होऊन द्यायची नव्हती, म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया गणेश लोखंडे यांनी दिल्याची पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय छिडे, छत्रपती संभाजीनगर। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी विजय छिडे आपल्या सोबत आहे। विजय, आपण बघतोय संभाजीनगरच्या मध्ये भाजपच्या सुहास शिरसाटांना 454 मतं मिळत आहेत। कुणाच्या बाजूने कल गेल्याचं पाहायला मिळतंय सध्या? नक्कीच जर बघितलं तर विधानसभेची मतमोजणी जी आहे विधान परिषदेची झालेली आहे, यामध्ये जर बघितलं तर भाजपाचे उमेदवार सुहास शिरसाट यांना 454 मतदान पडलं आहे, तर युबीटीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मतदान पडलेले आहे आणि 9 मतदान जे आहे ते अवैध ठरलेले आहे। त्याचबरोबर भाजप पुरस्कृत उमेदवार असणारे इसाक खान यांना 35 मतदान जे आहे ते पडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता भाजपाचा उमेदवार जो आहे तो यामध्ये विजयी झालेला आहे। मात्र आमचं संख्याबळ नसताना देखील आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याची प्रतिक्रिया गणेश लोखंडे यांनी दिली आपल्याला पाहायला मिळाली होती। आमचे 129 मतदान असताना आम्हाला 134 मतदान पडलं। आम्हाला महायुतीचं मतदान जे आहे ते फुटल्याचं देखील त्यांनी म्हणलं आणि महायुतीचं 5 ते 6 मतदाने आम्हाला शिल्लक पडलं असल्याची देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली। मात्र सध्या जर बघितलं तर महायुतीच्या बाजूने हा निकाल जो आहे तो लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुहास शिरसाट हे आता विजयी झालेले आहे। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये